डोनाल्ड ट्रम्पच्या निशाण्यावर भारत. व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर भारताला धमकी. ट्रम्प यांच्या धमकीला भारताचं उत्तर काय? अमेरिकेने व्हेनेझुएलावर विध्वंसक असा हल्ला. या हल्ल्यानंतर अमेरिकन लष्कराच्या डेल्टा फोर्सनं व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना कैद केलं. अशातच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट भारताला धमकी दिली. Modi's a very good man. Yes. He's a good guy. He knew I was not happy, and it was important to make me happy. They do trade. Yeah. And we can raise tariffs on them very quickly, and it would be People are very afraid bad of for that. them. मात्र एकीकडे व्हेनेझुएलावर अमेरिकेनं हल्ला केलेला असतानाच ट्रम्प यांनी भारताला टॅरिफवरून धमकी नेमकी का दिली ते पाहूया. व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेलाचे साठे आहेत. त्यामुळे अमेरिका व्हेनेझुएलावरील हल्ल्यातून जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. तसंच तेल पुरवठ्यातील रशिया, ओपेक देशांचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून सुरू आहे. अशातच भारत आपल्या गरजेच्या मोठ्या प्रमाणात तेल रशियाकडून सवलतीच्या दरात विकत घेते. त्यामुळे ट्रम्प अस्वस्थ आहेत. त्यामुळेच भारतावर आणखी 50% टॅरिफ लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली. अमेरिकेनं पहिल्यांदा टॅरिफ वॉर छेडल्यानंतर भारतानं अमेरिकेच्या शत्रूसोबत जवळीक वाढवली होती. त्यातच आता ट्रम्प यांच्या पोकळ धमकीला भीक न घालता भारत जागतिक स्तरावरील राजकारणाच्या बुद्धिबळात नेमकी कोणती चाल खेळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.